नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, बदलणं हा प्रकृतीचा नियम आहे वगैरे म्हणतात. आणि बदलण्यातूनच आपण अनेकदा सुधारत असतो. एक बदल असा मला थोडा दिसतोय आणि म्हणून तो विषय घेऊन मला बोलणं अगत्याचं वाटलं. अर्थात शीर्षक बघितल्यावरच तुमच्या लक्षात आलं असेल की बदल कुठला आहे. आता जवळजवळ 4 वर्ष होत आली. शिवसेनेमध्ये जून 2022ला जी दुफडी माजली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ज्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंड पुकारलं, ते बंड किती योग्य होतं यावर 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सामान्य मतदारानेच शिक्कामोर्तब केलेलं आहे. फक्त हे शिक्कामोर्तब समजायला संबंधितांना वेळ लागतो. आणि अनेकदा असं असतं की सत्य दिसत असतं, पटत असतं, समजत असतं, पण ती स्वीकारण्याची मनाची तयारी नसते. आणि त्यामुळे लोकांना एक वेळ भ्रमात राहणं आवडतं, पण सत्य स्वीकारायला आवडत नाही. आणि ते सत्य स्वीकारलं नाही म्हणून त्याचे दुष्परिणाम टळत नसतात. एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर 40 आमदार जे काही इथून सुरत गुवाहाटी करून परत आले आणि सत्तांतर झालं, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हातातून पक्ष गेला, नाव निशाणी गेली, पित्याकडून मिळालेला शिवसेना हा पक्ष हा उबाठा शिवसेना म्हणण्यापर्यंत पाळी आली, धनुष्यबाणे चिन्ह गेलं, पण तरीही 50 खोके एकदम ओके हे आमदार विकले गेले हे म्हणण्यात त्यांना धन्यता वाटत होती. आणि या भ्रमातून बाहेर पडायला ते तयार नव्हते. आणि माध्यमातले काही उपटसुंब उद्धव ठाकरेंना आणि आदित्य ठाकरेंना त्या भ्रमातून बाहेर पडायला देत नव्हते. पण शेवटी नुकसान तुमचं होत असेल तर तुम्हाला विचार करायला लागतो. 4 लोक काही ढोल ताशे वाजवत असतील, पण ज्यातून आपलं नुकसान होतंय ते सत्य स्वीकारणं आणि स्वतःमध्ये दुरुस्ती करणं आवश्यक असतं. ते करायला उद्धव ठाकरे तयार नव्हते. आणि म्हणूनच 25 वर्ष ज्या मुंबई महापालिकेवर आपण निरंकुश सत्ता गाजवली, ती हातातून गमावण्याची पाळी आली. उद्धव ठाकरे यांची आज जी अवस्था आहे की महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यापर्यंत पोहोचलेला पक्ष त्यांच्याकडे 2014 मध्ये स्वबळावर जवळजवळ 100-125 मतदारसंघात प्रभाव दाखवलेला त्यांचा पक्ष होता. त्यांची अवस्था आज मुंबई पुरता पक्ष अशी झालेली आहे. 20 आमदार गाठीशी आहेत आणि त्यातले 10 फक्त मुंबईतले आहेत. बाकीचे 10 इतरत्र विखुरलेले आहेत. ज्या कोकणवर शिवसेनेचं अनिर्बंध राज्य होतं, तिथून अवघा एक आमदार आज उद्धव ठाकरे यांच्या गोटात आहे. पण सुधारण्याची चिन्ह आहेत का बघा. 50 खोके एकदम ओके, गद्दार गद्दार गद्दार, मग शिंदेना मिंधे म्हणायचं. मिंधे म्हटल्यामुळे शिंदे काही विचलित झाले नाही. एकनाथ शिंदे हा जमिनीवरून आलेला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे हजारो अपमान पचवत आणि हजारो हल्ले पचवत त्याने इथपर्यंत मजल मारली आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि त्याच्या तुलनेमध्ये आपण आयते बापाचे लेख म्हणून पक्षप्रमुख झालो आणि त्याच्याबरोबर मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा जुगार खेळलो. तो जुगार खेळण्यासाठी आवश्यक असलेली आपली राजकीय पत निर्माण करणारा एक शिवसैनिक एकनाथ शिंदे होता. आणि एकनाथ शिंदेनी जे काय राजकारण आणि सामाजिक कार्य केलंय त्यातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले. खुद्द उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी काहीही केलेलं नव्हतं, हे विसरू नका.
आणि म्हणून जो माणूस लाठ्या खाट्या खात काँग्रेसचं दीर्घकालीन राज्य असताना शेकडो केसेस अंगावर घेत शिवसेना वाढवत राहिला, त्यामुळे आपण मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलो. हे एकनाथ शिंदे यांच्यावर यांचे आपल्यावर उपकार आहेत. आपण त्यांना काय दिलं नाही, त्यांच्यामुळे आपल्याला मिळालं. ही प्रामाणिक भावना असती तर उद्धव ठाकरे यांची ही अवस्था झाली नसती. ज्याच्यामुळे आपल्या पित्याला शिवसेना प्रमुख आणि हिंदू हृदय सम्राट होता आलं, असा जो शिवसैनिक आहे त्यापैकी एक एकनाथ शिंदे आहे. आणि त्याला आपण काहीतरी शाब्दिक मल्लीनाथी करायची म्हणून मिंधे म्हणतो, लाचार म्हणतो, तेव्हा आपण आपल्याच प्रतिष्ठेचा अपमान करत असतो. याचं सुद्धा भान भ्रमिष्ट झाल्यासारखं उद्धव ठाकरेंना उरलं नव्हतं. आणि म्हणून ती आज जी दयनीय अवस्था आहे त्याचं नेमकं ते कारण आहे. कदाचित त्यातून बाहेर पडायची सुरुवात झाली असेल. कधी काळी तुम्हालाही त्यांनी नमस्कार केलेला आहे, पण इतक्या हाडाच्या कार्यकर्त्याला अजितदादांच्या शोकसभेमध्ये तुमचा मुलगा उपमुख्यमंत्री म्हणून एक शिष्टाचार संमत सन्मान देऊ शकत नाही, इतका उद्धटपणा उर्मटपणा आला कुठून? गंमत तिथे आहे मित्रांनो. आणि तो जर आता मिंदेच्या ऐवजी शिंदे हा शब्द उबाठा शिवसेनेच्या गोटातून आणि प्रवक्त्यांकडून बोलला जात असेल तर थोडा फरक पडतोय हा दिसायला लागलाय. 4 वर्षानंतर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे हे आता भाजपच्या किंवा महायुतीमध्ये गुदमरलेत की नाही बाजूला ठेवा, पण शिंदेना शिंदे म्हणणं हा सुद्धा फार मोठा बदल आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. एवढा बदल झाला तरी ठीक आहे, कधीही मोठा पल्ला गाठण्यासाठी पहिलं पाऊल उचलायला लागतं. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे यांना मल्लीनाथी करून अपमानित करून तुम्ही काय मिळवलं तिकडे बघा. शिंदे शिवसैनिक म्हणून ज्या ठाण्यात उभे राहिले, ती ठाणे महापालिका त्यांनी एक हाती जिंकून दाखवली आहे. आणि तुम्हाला आपल्या रागावलेल्या दुरावलेल्या राज ठाकरे या चुलत भावाला सोबत घेऊन सुद्धा मुंबईत आपला महापौर बसवता आला नाही. ही सगळी अवस्था का आली याचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे, आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे, पण त्याचा मागमूस नाही. तिथूनच तुमची अधिक अधोगती तुमच्या नशिबी असते. पण हरकत नाही, संजय राऊत यांनी शिंदे गुदमरलेत असं म्हणताना मिंदे ऐवजी शिंदे हा शब्द वापरला किंवा हे आडनाव वापरलं, हे सुद्धा स्वागतार्ह आहे. ते म्हणतात ना, सुबह का भूला शाम को लौटे तो उसे भुला नहीं कहते. तेव्हा सुधारणा होत असेल तर पाठ थोपडली पाहिजे. उबाठा शिवसेनेला आपण आतापर्यंत गेल्या 4 वर्षात किंवा 6 वर्षात ज्या घोडचुका केल्यात त्याची जाणीव होत असेल तर त्यांचं कौतुकच करायला लागेल. पण ते तोंड देखलं आहे की खरोखर बदल आहे. राज्यातल्या असो किंवा देशातल्या राजकारणामध्ये जे बदल होत आहेत त्याचं भान ठेवून आपण आपल्या खेळी चाली आणि राजकारण बदललं नाही तर तुम्हाला भवितव्य नसतं. याचं अगदी आता समोरचं उदाहरण म्हणून तमिळनाडू किंवा बंगालकडे बघण्यासारखं आहे. कालपर्यंत ज्या ममता दिदी विरोधात एक चकार शब्द रस्त्यावर बोलण्याची सामान्य नागरिकाची हिंमत नव्हती, वेगवेगळ्या चॅनेलचे लोक, वेगवेगळे ओपिनियन पोलवाले बंगालभर फिरत होते, तिथे एका सामान्य नागरिकाची हिंमत नव्हती की आम्ही ममता दिदीच्या विरुद्ध मतदान करणार, हे बोलायची मतदारामध्ये हिंमत नव्हती. ती ममता दिदी आज काय दुरावस्थेत आहे बघा. तिला शिव्या शाप देत रस्त्यावर झुंडीच्या झुंडी फिरतायत
आणि त्यांच्या समोर जाऊन एक साधं माफीचे शब्द उच्चारणे इतकी क्षमता आणि हिंमत सुद्धा ममता दिदीमध्ये उरलेली नाही. आणि इकडे तेच आदित्य ठाकरे 2022च्या जून मध्ये धमकावत होते एकनाथ शिंदेना की विमानतळापासून विधानसभेपर्यंत जाताना वरळीतून जावं लागतं. त्या वरळीच्याच रस्त्यावरून एकनाथ शिंदे विधानसभेत गेले, राजभवनात गेले, वर्षा बंगल्यावर पण गेले. काय भाल बाका करू शकले राज ठाकरे, आदित्य ठाकरे? तोंडाची वाफ दवडण्यापूर्वी आपली अवकात काय हे बघितलं पाहिजे. एवढं मोठं बंड शिवसेनेतलं पहिलं बंड नव्हतं. छगन भुजबळांनी बंड केलेलं आहे. गणेश नाईक बाहेर पडलेले आहेत. अनेक शिवसेनेचे आमदार आणि नेते पक्ष सोडून गेलेत. अगदी भुजबळांच्या आधी सुद्धा हेमचंद्र गुप्ते जे पहिले शिवसेनेचे महापौर होते त्यांनी सुद्धा जनता लाटेत शिवसेना सोडलेली होती. पण तुला रस्त्यावर फिरायचा बंद करीन वगैरे अशा वायफळ गप्पा शिवसेना प्रमुख असून सुद्धा बाळासाहेबांनी केल्या नव्हत्या. त्यांनी केल्या ते एकदा समजू शकतं, कारण ते शिवसेनेचे संस्थापक होते. त्यांनी ती संघटना, तो पक्ष उभा केला. आदित्य ठाकरेंना वारशात मिळालेली संपत्ती आहे, कमावलेली नाहीये. मग तुम्ही एवढा उद्धटपणा उर्मटपणा का दाखवता? हजारो हजारो शिवसैनिकांच्या मेहनतीतून जो पक्ष उभा राहिला, त्यांच्या निष्ठा, त्यांचं प्रेम, त्यांची आत्मीयता, बाळासाहेबांविषयीची आपुलकी, याचं तुम्हाला आयतं फळ मिळालेलं आहे. तुम्ही झाड लावलं नाही, त्या झाडाची मशागत सुद्धा केली नाही. एवढी विपरीत परिस्थिती आहे तरी तुमच्या खासदारांच्या आमदारांच्या तक्रारी काय आहेत? एवढ्या महापालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा निवडणुका झाल्या. उद्धव ठाकरेने, आदित्य ठाकरे सुद्धा ग्रामीण भागात फिरकणार नाहीत. आपला बाप उपमुख्यमंत्री आहे, 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता, तरी एकनाथ शिंदेचा सुपुत्र श्रीकांत शिंदे आज जिथे त्यांचा पक्ष थोडा दुबळा आहे विदर्भामध्ये, जिथे 8-8, 10-10 दिवस दौरे करतात, बैठका घेतात, कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतात, त्यांना समजून घेतात. रात्री अपरात्री एकनाथ शिंदे 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागून शेवटचा माणूस पण आपल्याला भेटायला आलाय, त्याला भेटून त्याला काही मदत करता येईल का बघतात. तेवढं सौजन्य सुद्धा जर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे नसेल तर नुसतं मातोश्रीत राहून काही होणार नाही. आणि दुसऱ्यांना नावं ठेवून तुमचं कर्तृत्व मोठं होत नसतं. आणि हेच तुम्हाला आज बंगालमध्ये दिसतंय. तोंड दाखवायला हिंमत राहिलेली नाही ममता दिदीमध्ये किंवा त्या अभिषेक बॅनर्जीमध्ये. तेवढा प्रक्षोभ इथे महाराष्ट्रात नाहीये म्हणून. पण असो, आपण आपल्या कर्माने आणि वागण्याने पित्याने मिळवलेली प्रतिष्ठा मातीमोल केली याचं रिअलायझेशन होत असेल आणि त्यातून भाषा सुधारत असेल, वक्तव्य सुधारत असेल, तर ती सुद्धा एक चांगली खूण मांडली पाहिजे. उभाठा शिवसेनेसाठी चांगलं भविष्य असल्याची ती चाहूल मानली पाहिजे. पक्ष कुठलाही असो, तो तुम्हाला आवडो ना आवडो, पण त्याच्या बाबतीत एखादी चांगली घटना घडत असेल तर त्याची पाठ थोपटली पाहिजे, प्रशंसा केली पाहिजे. आणि म्हणून एकनाथ शिंदे यांना सतत मिंदे मिंदे म्हणून अपमानित करण्याचा जो अट्टाहास चालला होता तो थांबला असेल तर मला वाटते योग्य दिशेने उभाठे शिवसेनेने टाकलेलं ते एक पाऊल असेल. आणि म्हणूनच म्हटलं तर एक छोटी प्रतिक्रिया आहे, पण त्यातून बदल संभवतात. हे रिअलायझेशन जर उद्धव ठाकरे यांच्या सहकार्यामध्ये आणि संघटनेतल्या सोकॉल्ड प्रवक्ते वगैरे जे कोणी आहेत त्यांच्यामध्ये आलं तरी त्यांच्या पक्षाला भवितव्य नक्की असेल. दुसऱ्यांना नावं ठेवून तुमचं काही कल्याण होणार नाही. ते आपलं आपलं काम करतात. भाजप देशभर वाढला असेल
तर त्यांचे काय असतील प्रवक्ते वगैरे ते उत्तर देतात. पण बाकीचा सगळा पक्ष, भारतीय जनता पक्षाचा, हा आपापल्या जागी, आपापल्या क्षेत्रामध्ये, आपापल्या बूथमध्ये, आपल्या वॉर्डामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये त्या त्या पातळीवरचे कार्यकर्ते, उमेदवार, इच्छुक सतत कामाला लागलेले असतात. विरोधकांच्या नावाने बोट मोडत बसलेले नाही. तसं असतं तर आज बंगालमध्ये हा चमत्कार घडलेला दिसला नसता. भाजपला जवळ करू नका, त्यांना साथ देऊ नका, हरकत नाही, पण त्यांचे चांगले गुण घेणं आवश्यक असतं. शत्रू असेल पण शत्रूकडून पण शिकलं पाहिजे. कदाचित मिंदेच्या जागी शिंदे हा शब्द आला, ही त्याची सुरुवात असू शकते, असा आशावाद म्हणून मी हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.